पण या जुन्या विचारांच्या मध्ये सॉरी यार, पण या जुन्या विचारांच्या मध्येच खरं प्रेम, खऱ्या भावना दडल्या होत्या. तुमच्या मोबाईलला नेटवर्क आहे, पण भावनांचं काय? भावनांचं नाराज दिसतोयस. हो सर. काय नाव काय म्हणालास तुझं? गणेश. अरे वा. काहीतरी प्रॅक्टिस वगैरे चालू होती तुझी? हो सर, मी नाटक शिकण्याचा प्रयत्न करतोय. अरे वा, छान. नाटक ही ना खरं तर परिपूर्ण कला आहे, आणि ती तुला मनापासून शिकायची असेल तर ना तुझ्यासाठी एक संधी आहे. कुठली संधी आहे संहिता ते सादरीकरण, जे की ऊर्जारंग भवन आणि हौशी प्रायोगिक कलावंत संघ अहमदनगर यांच्यातर्फे येत्या 25 एप्रिल पासून तर 26 जुलैपर्यंत आपल्या ऊर्जारंग भवनमध्ये होणार आहे. ही तुझ्यासाठी संधी आहे. ह्या वर्कशॉपच्या सिरीजमध्ये म्हणजे संहिता ते सादरीकरणमध्ये तुला लिखाणापासून तर सादरीकरणापर्यंत ज्या ज्या नाटकासाठी आवश्यक बाबी आहेत त्या सगळ्या बाबी तुला शिकायला मिळतील. म्हणजे त्यामध्ये तुला लिखाण कसं करावं, अभिनय दिग्दर्शन काय कसं करावं, त्यानंतर प्रकाश योजना, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, संगीत संयोजन, याचबरोबर नाटकासाठी लागणारं मॅनेजमेंट, ज्याला की नाट्य व्यवस्थापन म्हटलं जातं, या सगळ्या गोष्टी तुला त्या वर्कशॉपमध्ये संहिता ते सादरीकरणमध्ये शिकायला मिळणार आहेत. सर, पण हे कधी आणि कुठे होणार आहे? ह्याचं वर्कशॉप ची सुरुवात होतीये लिखाणाच्या वर्कशॉप पासून, आणि जे की सुरू होते 25-26 एप्रिलला. पहिलं वर्कशॉप सुरू होईल धनंजय सर देशपांडे पासून, तर मग त्यानंतर अभिनय दिग्दर्शन सचिन शिंदे घेत आहेत, त्यानंतर नेपथ्य कार्यशाळा नानाभाऊ मोरे घेत आहेत, प्रकाश योजना जे महाराष्ट्रातले नावाजलेले श्याम चव्हाण ज्यांचं नाव महाराष्ट्र जाणतो असे सगळे घेत आहेत, ती सुद्धा कार्यशाळा ह्याच कार्यशाळेमध्ये होणार आहे. सगळे वर्कशॉपची सिरीज जी की संहिता ते सादरीकरण ही होणार आहे ऊर्जा रंगभवनमध्ये. वर्कशॉपची वेळ असेल सकाळी 10 ते 4. अच्छा. शक्यतो शनिवार रविवारीच हे सगळे वर्कशॉप होत आहेत. वा. त्याची फीज वगैरे? आणि याची फी सुद्धा अगदी माफक ठेवली आहे, जी की सगळ्यांना परवडेल. सगळ्या गोष्टी तुला ऊर्जा रंग भवनच्या एका मोबाईल नंबरवर अवेलेबल आहेत. त्या नंबर तुझ्याकडे नोट करून घे. हा सर. 8600 244 000. सर थँक्यू सर.